दोघाला दाढी म्हणजे बाबाला जर गाडी नसेल तर कमीत कमी थोडीफार दाढी तरी पाहिजे. खरं मला तुम्हाला धन्यवाद देतो दोघांना. तुम्हाला मी कुठंतरी कार्यक्रमाला घेऊन जातो. हो कधी कुठं काही चौकदार 10 मिनिटं वाढले बरं का. जाऊ द्या आता थोडंसं राहिलं 2-4 दिवस राहिले. आता काही चौकदार असे असतात भीमराज काका ते काय करतात माहितीये का. ते कीर्तन सुरू झाल्यापासून ते या काठीवर येणं हनवटी ठेवून असं उभं राहिलेलं मस्त झोपा काढीत राहत. खोबऱ्याच्या वाट्या उलट्या झालेल्या असतात. ज्ञानदेव तुकाराम झालं का तिने जागेची बाबा संपलं वाटतं पुरं करू. पण एक भालदार चौकदार अत्यंत मजबूत भालदार चौकदार मजबूत आहे. आणि वारकरी संप्रदायाचं वैभव महाराज दोन्ही असणाऱ्या भालदार चौकदारांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. आणि बसलेल्या मंडळींनी टाचन पडली तरी आवाज देऊ दिला नाही तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. सर्वांच्याच एकोपीने लाभलेलं कार्यक्रमाला सौंदर्य. आणि या कार्यक्रमाचा योग संपूर्ण असणारी तळवाडे ग्रामवासींनी मला फोन केला आणि फोन येत होता आमच्या आवाज ना तुम्ही हरी आबा बाबा कुठे म्हटलं जमिनीवरच आहे. किती वेळा फोन आला सर्व. आज काय झालं माहिती का आमच्या गावात छोटे माऊलीचं कीर्तन होतं. मी आबांना फोन केला मला थोडस एक माग पुढं करायचं होतं पण नाही जमून दिलं बाबा. तुम्ही दर सोड करीत होतो मी कारण तुम्हाला माहिती ना अर्थिंग कर सोड करीत होती पण तुम्ही जमून दिला नाही बाबा. आमच्या हरी आबांचा सारखा फोन यायचा आमच्या काकांचा नाही का. आणि खऱ्या अर्थाने त्यायोगी ही सेवा या ठिकाणी संपन्न झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करायची. सेवेला पूर्ण विराम देत असताना देवाला एक विनंती करायची की भगवान सर्व भाविकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी संतती सफलता असं सर्वांत ईश्वर चरणारविंदी सदोदित प्रेम राहो हीच परमेश्वराच्या चरणी विनम्र प्रार्थना करून आपल्या ईश्वरी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.